नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त तेजी बघायला मिळाली। आज बुल्सवाले प्लेयर मार्केटमध्ये ॲक्टिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळाले। आपण जर निफ्टी 50 मध्ये जर बघितलं तर 183 पॉईंटची वाढ आपल्याला आज बघायला मिळाली। त्यानंतर बँक निफ्टीमध्ये 515 पॉईंटची वाढ आपल्याला दिसून आली आणि सेन्सेक्स मध्ये 582 पॉईंटची वाढ आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे एकंदरीत आजचं मार्केट आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळालं। बाजारामध्ये जी तेजी आली त्या तेजी मागील प्रमुख कारण म्हणजे IT सेक्टरमध्ये झालेली जोरदार खरेदी आणि त्यानंतर दुसरं जे सेक्टर आहे ते आहे फायनान्स सेक्टर। या दोन्ही सेक्टरमध्ये आज आपल्याला गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याचं पाहायला मिळालं आणि मार्केटमध्ये IT सेक्टर आणि फायनान्स सेक्टर या दोन्ही सेक्टरचं वेटेज आपल्याला जास्त बघायला मिळतं। म्हणून आज मार्केटला वरती नेण्यासाठी या दोन्ही सेक्टरचा आपल्याला सर्वात मोठा वाटा बघायला मिळतोय। सेक्टर वाईज जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त खरेदी आपल्याला निफ्टी IT मध्ये बघायला मिळाली। 2.25% जास्त आपल्याला IT सेक्टरमध्ये आज वाढ दिसून आली। त्यानंतर फायनान्शियल सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला आज खरेदी बघायला मिळाली आणि प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा आज 1.22% वाढ आपल्याला दिसून आली। त्यानंतर हेल्थकेअर सेक्टरमध्ये सुद्धा 1.29% वाढ आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आहे RBIचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन। मागच्या आठवड्यामध्ये RBIने काय केलं, इंटरेस्ट रेटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही आणि महागाईवर सुद्धा नियंत्रण ठेवलं आणि त्यामुळे काय झालं, मार्केटमध्ये आज आपल्याला गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळाला आणि 1 तारखेनंतरची ही कंटिन्यू तिसऱ्या दिवशीची सलग वाढ आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर बजाज हाऊसिंग फायनान्सचे जे आकडे आले होते ते एकदम मार्केटला आवडलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळे सुद्धा मार्केटला हातभार लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर आजचा दिवस आपल्याला पूर्णपणे बुल्सच्या नावावर असलेला पाहायला मिळाला। त्यामध्ये पहिलं कारण होतं RBIचा आत्मविश्वास आणि दुसरं कारण म्हणजे IT सेक्टरमधली तेजी आणि तिसरं कारण म्हणजे फायनान्स सेक्टरमध्ये आलेली वाढ। या तिघांनी मिळून बाजाराला आज वरती नेण्यामध्ये महत्त्वाचा हातभार लावला आहे। त्यानंतर बघणार आहोत गोल्ड। सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 1,22,680 रुपये इतकी पाहायला मिळते आणि आज पुन्हा एकदा सोन्याने नवीन उच्चांक गाठताना आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 61 आणि $65 प्लस पाहायला मिळतात। त्यानंतर बघणार आहोत डॉलर रुपीज। एका डॉलरची किंमत 88 रुपये आणि 73 पैसे इतकी पाहायला मिळते। म्हणजेच आज डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि बाजाराच्या वाढीमागे हे सुद्धा प्रमुख कारण आपल्याला आज पाहायला मिळालं। 5 पैसे रुपया आज मजबूत होताना बघायला मिळाला। तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।